मैत्रिणींनो, आजपर्यंत इतकी इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला कुणीच सांगितली नाही, ती मी आज सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काही तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती होणार आहे। बघा, ही जे मशीन आहे, या मशीनमध्ये जी ही प्लेट असते, त्या प्लेटवर जे आकडे असतात, तर बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 पर्यंत जे आकडे आहेत, हे आकडे कशासाठी असतात आणि त्याचा तुम्हाला काय फायदा आहे, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर दोन महत्त्वाचे फायदे मी सांगणार आहे, दुसरा तर खूपच महत्त्वाचा आहे। पहिले मी पहिला फायदा सांगणार आहे। तर आजपासून तुमचे मशीन काम हे सोपे होणार आहे। तर व्हिडिओ कसा स्किप करू नका, पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही याचे फायदे माहीत पडणार आहेत। तर बघा, ही जी आकड्याची पट्टी आहे, या पट्टीमुळे तुम्हाला दरवेळेस स्टेप घेण्याची गरज नाही। जे छोटे मोठे काम असते, तर बघा इथे पाव इंचावर आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा, ही आहे पाव इंच। तर तुम्हाला 1 इंचापर्यंत शिलाई मारायची असल्यास स्टेप घेण्याची गरज नाही। तर बघा, इथे मी आता तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। ही जी आपल्या मशीनची सुई आहे, जे मशीनला लागलेली असते, तिथे आपल्याला असा टेप ठेवायचा आहे। आणि त्या पट्टीवर जे 2 नंबरचा आकडा दिसत असेल, 2 नंबर म्हणजे पाव इंच, 4 म्हणजे अर्धा इंच, 6 म्हणजे पाऊण इंच आणि 8 म्हणजे 1 इंच, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल। इथे मी तुम्हाला टेप ठेवून सुद्धा दाखविलेला आहे। तर बघा, 1 इंचावर 8 नंबरची काडी येते। आता मला पाव इंचावर शिलाई मारायची आहे, म्हणजे पाव इंच म्हणजे 2 काड्या, 2 नंबरचा आकडा। तर इथे मी कपडा घेणार आहे आणि जो 2 नंबरचा आकडा आहे, तिथपर्यंत असा कपडा ठेवून घेणार आहे। बघा, ही तुम्हाला मार्किंग दिसत असेल। आता आपल्याला पाव इंचावर शिलाई मारायची आहे, तर मी टेप घेत बसणार आहे का? नाही, पाव इंचासाठी टेप घ्यायचा नाही। तर बघा, पहिल्या रेषेवर मी असे ठेवणार आहे। बघा, पहिलीच रेष पाव इंचाची आहे आणि जे सुई लागते ते तर काठाचा शेवट आहे। तर बरोबर आपल्याला अशी एका रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे, इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही। तुम्हाला 2 नंबरची रेघ दिसतच असेल, त्या रेघेवर बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे। तर आपली ही शिलाई बरोबर पाव इंचावर येणार आहे। मी पुढे तुम्हाला मोजून सुद्धा दाखवणार आहे, अर्धा इंचाची सुद्धा शिलाई कुठे मारायची ते सुद्धा सांगणार आहे आणि 1 इंचाची सुद्धा सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, खूप महत्त्वाची माहिती आहे। तुम्हाला टेप वारंवार छोट्या छोट्या गोष्टीसाठी घेण्याची गरज नाही। ही बिना अस्तरची बाही आहे, तर त्या बाहीला समोरून मला पट्टीसाठी 1 इंच दुमड मारायची आहे। तर 1 इंच कसे? तर बघा, मी सुईच्या तिथे ठेवून घेतलेले आहे आणि शेवटचा जो नंबर आहे 8 इंचाचा, तर तिथे मी मार्किंग करत आहे। तर बरोबर 1 इंच इथे मी धरले आहे। तर बघा, अजून मी तुम्हाला दाखवते, तुम्ही इकडून सुद्धा मार्किंग करू शकता। आता हे दुमत मारणार आहे, तर बरोबर आपली 1 इंचावर ही शिलाई होणार आहे। जे नवीन मशीन काम शिकत आहे आणि त्यांना शिलाई बरोबर मारता येत नाही, त्यांच्यासाठीही पुढे मी टिप्स सांगणार आहे। मैत्रिणींनो, इथे तुम्ही लक्ष द्या, मशीनच्या सुईचे जे छिद्र आहे, तिथे आपण कपडा ठेवणार आहोत। तर कपडा काठाला ठेवणार नाही, आपला कपडा थोडासा 1 सूत म्हणजे 1 काडी थोडे अलीकडेच राहणार आहे शिलाई। तर आपण जे 8 आकडे आहे, 8 नंबरचा जो आकडा आहे, आपण 1 इंच धरत असतो। तर 1 सूत कमी म्हणजे जे 7 नंबरचा आकडा आहे ना, तिथपर्यंत तुम्हाला 1 इंच धरायचे आहे। हे बरोबर परफेक्ट माप आहे। ही बिना अस्तरची बाही आहे, तर समोर मला बाहीला फोल्ड मारायचा आहे पाऊण इंचावर। तर बघा, इथे मी 5 नंबरच्या आकड्याची जी लाईन आहे, उभी रेघ आहे, तिथे बरोबर अशी पट्टी दुमत मारून घेतलेली आहे। 7 नंबर जर 1 इंचावर येत असेल, तर 2 काड्या कमी केल्या, 5 म्हणजे पाऊण इंच झाले। आणि शिलाई पण आपली बघा एका रेषेमध्ये येत आहे। इथे मी आता पूर्ण शिलाई मारून घेते आणि आपल्या टेपनी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते की पाऊण इंच आहे का। तर बघा, इथे मी टेप घेतलेला आहे आणि व्यवस्थित मोजून घेतलेले आहे। तर आपले पाऊण इंच पट्टी ही भरलेली आहे। आता जे बिगिनर्स आहे, नवीन मशीन काम शिकत आहे, त्यांच्यासाठी इथे मी ट्रिक्स सांगणार आहे। तर बघा, त्यांना सरळ रेषेमध्ये शिलाई मारता येत नाही, त्यांची शिलाई ही तिरपी तारपी जाते। सुरुवातीला सरळ शिलाई मारण्याची प्रॅक्टिस खूप करावी लागते। तर त्यांना जर पाव इंचावर शिलाई मारायची असेल किंवा एका रेषेमध्ये सरळ शिलाई मारायची असेल, तर बघा, इथे 2 नंबरच्या रेघेवर मी असा कपडा ठेवलेला आहे आणि सरकी शिलाई मारून घेत आहे। तर इथे मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवणार आहे। तर बघा, टेप ठेवत आहे, तर बरोबर इथे आपले पाव इंच भरलेले आहे। आता मला अर्ध्या इंचावर शिलाई मारायची आहे। 2चा जो आकडा आहे,
तिथे आपली पाव इंचावर शिलाई येते, 4चा आकडा असला तर अर्ध्या इंचावर शिलाई येते। ही शिलाई मारण्याची प्रॅक्टिस करायची असेल तर असे तुम्ही करू शकता। तर बघा 4 नंबरची जी मार्किंग आहे ही सरळ रेष आहे, तिथे असा कपडा आपल्याला सरका ठेवायचा आहे आणि जी मार्किंग आहे सरळ रेषेमध्ये सरका कपडा ठेवायचा आहे, तिरपा तारपा करायचा नाही आणि थोडासुद्धा कपडा सरकवायचा नाही। एका सरळ रेषेमध्ये तुमची शिलाई येईल आणि शिलाई बरोबर अर्धा इंच येईल। तर इथे बघू शकता, तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवत आहे, अर्धा इंच आलेली आहे। असेच मी पाव, अर्धा, पाऊण, 1 इंच अशा शिलाया इथे मारून घेतलेल्या आहेत। तर बघा शिलाया किती व्यवस्थित एका रेषेमध्ये आलेल्या आहेत, कुठेच मागे पुढे झालेल्या नाहीत। तर बिगिनरसाठी ही प्रॅक्टिससाठी खूप महत्त्वाची प्लेट आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या प्लेटबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तुम्हाला आजपर्यंत ही माहिती कुणीच सांगितली नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर चिकटपट्टी आणि ताटाचा वापर करून दिवसात कितीही फॉल लावा हा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर लिंकवर देते, नक्की जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर ब्लाऊज संबंधी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर प्लीज चॅनलवर जाऊन भेट द्या। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।